मॅच देखील या ठिकाणी पाहिले आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी या ठिकाणी बोलवतो त्या खेळाडूला मिस्टर श्याम. मागील मॅचचा सामनावीरचा पुरस्कार ज्या खेळाडूला जातोय तो म्हणजेच मिस्टर श्याम. आपण या ठिकाणी यायचं. आपण मैदानाच्या आतमध्ये सामना पाहतोय तो म्हणजेच माही तनिष्का फायटर्स वर्सेस गौरेश आरब 11 या दोन संघांदरम्यान सामना पाहतोय. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून सामना सुरू केला जातोय. सलामीचे दोन्ही फलंदाज प्रफुल्ल आणि विशाल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहनला आपण पाहतोय. पहिला चेंडू रोहन यांचा फुलेन थिऱ्यावरचा चेंडू होता. जड मध्ये टाकलाय चेंडूला. कट केले घेऊन काढले गल्लीच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे आणि खातो अकाउंट्स ओपन केले ते म्हणजेच टीम माही तनिष्का फायटर्स संघाचं. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आता विशाल उर्फ बाबा. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय विशाल. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला बॅकफुटवर जाऊन पंच केले. चेंडू खेळून काढलाय सिली पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी डेंजर एंडला धावत होते विशाल. थ्रो मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित कलेक्ट झाला नाही आणि एक रूपांतर 2 या धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. थोडंसं फंबल झाले तर यष्टरक्षक. त्यानंतर 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आयोजित मंडणगड प्रीमियर लीग 2025 चे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा पुढे चेंडू आहे. पुन्हा एकदा बॅकफुट कट केले. चेंडू घेऊन काढले. शॉर्ट कव्हरला 1 धाव पूर्ण केल्या. आतापर्यंत तंत्रशुद्ध पद्धतीचे फटके पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूवरती पाहायला मिळालेत. विशालने 2 चेंडूमध्ये 3 धावांवरती खेळ करताना पाहतोय तर प्रफुल्ल वैयक्तिक 1 धावांवरती खेळ करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आणि फलंदाज बॅक टू बॉलिंग गॉन. थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजेच 4-4 या धावसंख्येवरती पहिल्या गडी बाद. फलंदाज प्रफुल्ल बॅक टू पॅव्हलियन. प्रफुल्ल बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय नितेशला. रोहन हा एक उत्कृष्ट खेळाडू लोकरवन संघाचा खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खास करून ज्यावेळी आपण पाहिलं असेल तर 2015-16च्या हंगामामध्ये खो खो सारख्या खेळामध्ये सुप्रसिद्ध असणारा हा खेळाडू आज क्रिकेटमध्ये देखील आपले नाव लौकिक छाप सोडताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ब्लॉकमधला चेंडू आहे. चेंडूला या ठिकाणी शॉर्ट लॉंग ऑफला खेळून काढलंय. 1 रूपांतर पुन्हा 2 मध्ये केले गेलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूला त्या ठिकाणी नितेशने झोड्समधला चेंडू होता. चेंडूला शॉर्ट लॉंग ऑफला केल्यानंतर 2 धावा पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाल्या. रोहन देखील तितक्या ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आहे. आता गुडले स्पॉटवरचा चेंडूला थोडं खाली ठेवले त्यामुळे व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. रडारमध्ये येत नाही. चेंडूला ऑन साईडला खेळून काढलंय. तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केले. कंप्लीट केल्या. एका धावेने धावसंख्या वाढल्या. 1 षटक समाप्त या ठिकाणी झाले. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजेच 7 या धावसंख्येवरती 1 गडी बाद. माही तनिष्का फायटर्स संघाचे फलंदाजी करताना आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आहेत नितेश. नॉन स्ट्राईक एंडवरती विशालला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज 3-3 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळ करताना पाहतोय. पुन्हा एकदा आपण जाऊया डीजी यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकूया. त्यानंतर या मैदानाच्या दिशेने शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय डावाचा. शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय डावाचा.
थँक्यू आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नाव. थँक्यू ड्युसे. मंडणगड प्रीमियर लीगचा तुफानी नावाचा आवाज आज आपण पाहतोय संपूर्ण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेला फटका, मिस अंडरस्टँडिंग, सुखीला माफी नाही. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक, दर्शनीय स्ट्रोक, सीमारेखा पार, वन माऊस सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. 4 धावेने धावसंख्या वाढली आहे. स्ट्राईक वरती नितेश यांच्या बॅटमधून पहिल्या चौकाराला या इनिंग्सचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे गोलंदाजांचा. पुन्हा एकदा फुल लेंथ तिरेवरचा चेंडू 20 मध्ये गेलाय, येतोय निघून सीमारेखा पार करत असताना षटकार, 6 धावा. थँक्यू ड्युसे. मागील 2 चेंडूवरती नितेशची बॅट आता मात्र बोलायला लागली आहे. वैयक्तिक 13 धावांवरती फलंदाजी करतोय नितेश. या ठिकाणी 1 डाऊन फलंदाज आल्यानंतर आपला रूल या ठिकाणी पेश करताना पाहायला मिळाला. खास करून नितेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आक्रमक. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट लॉंग आपला कव्हरचा खेळाडू आलाय. टिपलाय, झेल संपलाय. नितेश यांचा के गॉन. थँक्यू ड्युसे. 17 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद झाले. नितेश बाद झाल्यानंतर न्यू फलंदाज दुसरा फलंदाज बाद झाले. त्यानंतर जयरामला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना. त्या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता नितेश यांचा, परंतु त्या ठिकाणी बॅटच्या फट्ट्यामध्ये रडारमध्ये चेंडू आला नाही. गोलंदाजाने पाहिले कशा प्रकारची फलंदाजी करतोय. मागील 2 चेंडूवरती लगातारचे मोठे फटके आल्यानंतर कमबॅक केले. पुन्हा एकदा गोलंदाजाने खास करून गोलंदाज आपण सर्व्हिसला पाहिले. एक तेरी तो एक मेरी असा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी दाखवून दिले. पुन्हा एकदा गोलंदाजाने प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला आणि ती वेळ निघून जाण्याच्या अगोदर त्या ठिकाणी किंमत करून दिली आहे गोलंदाजाने. त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये पुन्हा एकदा वाईटच्या रूपामध्ये टोटलमध्ये 1 धाव ॲड होते. 1 धाव्याने धावसंख्या पुन्हा पुढे सरकली गेली आहे. गोलंदाज सर्वेश गोलंदाज ट्रॅकवर ते पुन्हा एकदा तयार आहे. पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला घेऊन काढलेला फटका आहे. रोहन यांच्या हातामध्ये गेला. 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धाब्यावरती दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा थांबलेत. विशाल बाबा सलामीपासून फलंदाजी करतोय. बाबाची अजून तितकी बॅट बोलली नाही आजच्या दिवसामध्ये. आपण बघूया बाबा आपली आभा कशाप्रमाणे मैदानात तयार करा हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा बॅकवर्ड रेव्हन कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कॉट बिहाइंड फलंदाज बॅट. 1 मोर विकेट गॉन. थँक्यू ड्युसे. नितेश बाद झाल्यानंतर बॅक टू बॅकची लगातारच्या विकेट पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळते. विशाल यांच्यामध्ये थोडंसं बॅकफुट येऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पंच मारण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित बॅटच्या फट्ट्यामध्ये आला नाही. गोलंदाजाने पाहिले कशा प्रकारची फलंदाजी करतो विशालवरती गोलंदाजीचा भेदक मारा केल्यानंतर पुन्हा एकदा विशाल बॅक टू पॅव्हलियन झाले. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राज कदम. राजला मात्र आतमध्ये अधिराज गाजवावं लागणार आहे फलंदाजीच्या शैलीमध्ये. आतापर्यंत 19 धावा बनल्या आहेत. पुन्हा एकदा येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी करणार राज हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पहिल्या चेंडू त्या ठिकाणी स्वीच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस होत्यात. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 7.
दुसऱ्या षटकामध्ये 19 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर विकेट्स 2-3 गडी बाद झाले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 या धावसंख्येवरती स्कोर खास आपल्याला पाहायला मिळतोय. माही तनिष्का फायटर्स संघाचे धाव आहे. पुन्हा एकदा डीसीएना संधी देऊया, त्यानंतर पुन्हा येऊया मैदानाच्या दिशेने. स्पर्धा ही तालुक्यात आहे मानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाचे क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदानावर, रंगलाय नारंगी मैदानावर, रंगलाय नारंगी मैदानावर. भिडणार विरोधी गेम चेंजर, नवीन तारे इथे चमकणार, नवीन तारे इथे चमकणार. थँक्यू डीसी. नारंगी क्रीडा ग्राउंडवरती हा रंगलेला मंडणगड प्रीमियर लीग 2025 पर्व 7वेचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईक करते गोलंदाज आपण रोहितला पाहतोय. पुढचा चेंडू आहे, पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता. चेंडू व्यवस्थित बॅटला मिडल झाला नाही, त्यानंतर चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. थोडंसं चेंज ऑफ द पेस पहिला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजाकडून सुंदर प्रकारचा व्हेरिएशन पहिल्या चेंडूवरती गेल्यानंतर बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. एक धाव मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती गोलंदाज रोहित तयार होताना आपण पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आहे स्ट्राईकवरती राज आता मात्र पुन्हा एकदा टॉप पेज लागली आहे. थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. टिपलाय झेल आणि पुन्हा एकदा राज यांचा संपला खेळ. 1 मोर विकेट गॉन. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती चौथा गडी या ठिकाणी बाद झालाय. राज यांच्या रूपामध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर आदित्य फलंदाजीसाठी उतरलेत. आदित्य गंभरे आपण पाहतोय फलंदाजी करताना स्ट्राईकवरती. गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडूचा मारा केलाय गोलंदाजाने. पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न होता. शॉर्टपिच चेंडू त्यामुळे बाउन्स केलाय. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आदित्य यांचा. चेंडू शॉट मिड विकेटला खेळल्यानंतर एकदा पूर्ण केली आहे. एका धावेने पुन्हा धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. ते म्हणजे टीम माही तनिष्का फायटर्स संघाची धावसंख्या झाली 21 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आहे आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. रोशन टिपलाय झेल पुन्हा एकदा संपलाय. फलंदाज बॅक टू पॅव्हलियन गॉन. थँक्यू. फलंदाज बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. न्यू बॅटर विशाल मोहिते, विशाल पवार न्यू बॅटर. याच्या नंतरचा होणारा सामना येतो म्हणजेच दोस्ती 11 वर्सेस ओम साई 11. दोन्ही संघाच्या करताना विनंती आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस कापास या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित तयार आहे. पुढचा चेंडू आहे पंचाची डाव्या बाजूने. 10 ते 12 अंतरावर घेऊन आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. उजव्या स्टेच्या खूप बऱ्याच चेंडू पंच वाईट करार करतात. अवांतर धावेमध्ये भर घातली. आता मात्र गोलंदाज रोहितचा या षटकाचा पण समीकरण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट आणि 5वा चेंडू हाताळत असताना पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रबामध्ये व्हाईटच्या रबामध्ये एक धाव मिळाल्या. पुन्हा त्या गोलंदाज तयार आहेत. रोहित आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केल्या. एक्स्ट्रा कोणते फटके खेळण्यासाठी संधी दिली नाही, परंतु आता मात्र एक्स्ट्रा एफर्ट लावत असताना पुन्हा एकदा 1 मोर वाईड अवांतर धावेमध्ये भर घालताना पाहायला मिळतोय गोलंदाज रोहित.
एका धाब्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ते म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटपी चेंडू आहे. चेंडूला हुक चा फटका केलाय. झापूक झुपूक मात्र निघून चाललाय चेंडू सीमारेच्या पार पार. षटकार साधावा. तिनं मारली मारली त्या नदीनं मारली मिठी. त्या नदीनं मारली मिठी मला. त्या नदीनं मारली मिठी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. त्या नदीनं मारली मिठी मला. त्या नदीनं मारली मिठी. थँक्यू दिवसे. मात्र या ठिकाणी फलंदाजाने षटकार लगावल्यानंतर धावसंख्या जलद गतीने पुन्हा वाढली गेली आहे. पुढचा चेंडू आहे पंचाच्या डाव्या बाजूने आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. वाईड एअरकर प्रकारचा चेंडू होता परंतु एक्स्ट्रा एफर्ट आहे. खूपच बाहेर जाणार चेंडू. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील नियम क्रमांक 22 ला या ठिकाणी देताना आपण पाहतोय वाईड चर्पामध्ये 1 धाव मिळते. एका धाब्याने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने फुल लेंथ तिरावरचा चेंडू. चेंडू लॉंग साईडला घेऊन काढलं. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केला जातोय परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्यासाठी मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागतं. 1 मोर विकेट गॉन आणि इनिंग्स या ठिकाणी समाप्त होते. धावसंख्या होते ते म्हणजेच 31. जिंकण्यासाठी 32 धावांचं टार्गेट सेट केले गेले ते म्हणजेच माही तनिष्का फायटर संघाने. आणि याच्यानंतरचा होणारा सामना आहे तो म्हणजेच दोस्ती 11 वर्सेस ओम साई 11 या दोन्ही संघाचे करण्यानिमित्त आपण टॉससाठी या. तत्पूर्वी आपल्याला एक सन्मान घ्यायचा आहे. उमरोली गावचे असे व्यक्तिमत्व ज्याने आपण पाहिले तर 1980-85च्या दशकापासून क्रिकेट खेळाची सुरुवात करत असताना अष्टपैलू खेळ करण्याचे खेळाडू उमरोली गावचे भिकू दादा बोबले यांचा सत्कार त्या ठिकाणी केला जातोय. सन्मान त्यांचा देखील त्या ठिकाणी केला जातोय. त्यांना देखील आपण त्या ठिकाणी यायचंय. आपला सन्मान केला जातोय. ची टुर्नामेंट आपण जर पाहिली बल्लीबाडी या क्रीडा नगरीमध्ये झालेल्या टुर्नामेंटमध्ये खेळणारे हा एक व्यक्तिमत्व यांच्यात या ठिकाणी युवा क्रीडा कमिटी मंडळकडे यांच्यातर्फे सन्मान त्यांना देखील त्या ठिकाणी दिले जाते. खास करून त्यांचे आपण जर पुत्र पाहिले तर उमरोली गावामधून खेळणारे 2 पुत्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सूरज आणि सुभाष हे देखील एक नावाजलेले दोन्ही खेळाडू आहेत. धन्यवाद. 2 संघांदरम्यान टॉस होतोय तो म्हणजेच दोस्ती 11 वर्सेस ओम साई 11 या 2 संघांदरम्यान टॉस होतोय. टॉस केला गेलाय. टॉस स्विंग झालाय. टॉस जिंकला तो म्हणजेच ओम साई 11 संघाने टॉस जिंकला. पुन्हा एकदा या ठिकाणी शौर्य विनायक काबनकर यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. केक कटिंग करून त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण कार्यकारिणी पाहायला मिळते. वरिष्ठ सल्लागार भिकू मामा मालक, अध्यक्ष अमोलजी वैराग समवेत संपूर्ण टीम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. बर्थडे सेलिब्रेशन करताना आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळाले. या इनिंग्सला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा आमच्या साथीने मायक्रोफोनवरती जोडण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करेन आमचे साथी समालोचक पालघर वसई विरार या नगरीमध्ये सुप्रसिद्ध सुमधुर आवाजाने आम्हाला मनमुग्ध करणारे असे समालोचक भरत मोरे सर यांचा देखील आपण आवाज या ठिकाणी आपल्याला मायक्रोफोनद्वारे ऐकायला मिळेल. थँक्यू दुसे.
आपण या ठिकाणी शौर्य यांचा केक कटिंग वाढदिवस साजरा या ठिकाणी चाललेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण जातोय मैदानाच्या दिशेने. सामना चालू आहे तो म्हणजेच माही तनिष्का फायटर्स वर्सेस गौरेश आरव 11 संघाचे आपण सामना त्या ठिकाणी पाहतोय. सलामीचे फलंदाज रोशन आणि आकाश त्या ठिकाणी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती आकाश तर नॉन स्ट्राईक एंड वरती रोशन. गौरेश आरव 11 संघाचे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळत होतं म्हणजेच आदित्य गमरे यांना गोलंदाजी करताना आपण पाहतोय. लेट्स प्लेचा इशारा आला पंचांचा. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 10 ते 12 पल्ल्यांचा रणअप घेऊन 18 चेंडूमध्ये धावा चेस करायच्या आहेत. 32 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवरचा इन स्विंगर चेंडू आतमध्ये येणारा चेंडू आहे. चेंडू या ठिकाणी आकाशला काहीसा सबसला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या चेंडूवरती सुंदर प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाल्या. गोलंदाज आदित्य यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण आपण जर फुल पोझिशन पाहायला गेलो तर यष्टरक्षक आपल्याला पाहायला मिळतं. थर्डमॅन पाहतोय. पॉईंट लाईक खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर लाईक खेळाडू डीप लॉंग ऑफला अशा प्रकारचे ऑफ साईडचे क्षेत्र आहे. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा आता मात्र पूलचा फटका. पूल पॉवरफुल वंडरफुल आणि सक्सेसफुल क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. दर्शनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार आउट ऑफ द प्लॉट. षटकार. थँक्यू. आणि सापूक सुपूक पद्धतीने खेळलेला फटका आहे. आकाश यांच्या बॅटमधून सुंदर फटका. दुसऱ्या चेंडूवरती समाचार घेतले. आदित्य यांच्या 6 धावेने या ठिकाणी आगाज केले. ते म्हणजेच गौरव आरव 11 संघाचं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे गोलंदाजांचा. फुले तिरावरचा पुन्हा एकदा त्याला पॅडवरती घेऊन काय फायनल क्षेत्रामध्ये सुंदर अप्रतिम नेत्रदीपक टिपलाय. झेल संपलाय. आकाशांचा खेळ. पहिला विकेट गॉन. नानांनी आणली बाई फॉर्च्युनर फॉर्च्युनर फॉर्च्युनर. 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 थँक्यू ड्यूसे. माही तनिष्का फायटर्स आपला एक्स्ट्रा खेळाडू 12th मॅन या ठिकाणी अजूनही आलेला नाही. आकाश भाजल्यानंतर न्यू फलंदाज आतमध्ये आपण पाहतोय रोहन गोठल मैदानाच्या आतमध्ये एंटर केलाय. 1 डाऊन फलंदाज खास करून त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिप्लायमध्ये आपण जर स्क्रीनवरती पाहिला तर कशा प्रकारचा झेल टिपलाय ते आपल्याला या ठिकाणी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सुंदर त्या ठिकाणी झेल टिपलाय. थोडेसे फंबल होता त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयास त्या ठिकाणी खेळाडूकडून केला गेला. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. पुढचा चेंडू आहे फुल तिऱ्यावरचा. कव्हर ड्राईव्हचा. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. 1 मोर त्या ठिकाणी चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पार पार येतात धावा 4. चौकार. थँक्यू. 4 धावेची धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. 2 चेंडूवरती मोठे ब्लास्ट पाहायला मिळालेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय तर म्हणजेच आदित्य यांचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आणि रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न शेडबॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. पुन्हा एकदा त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 5 चेंडूचा खेळ आपण पाहायला गेलो तर पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर आकाशने एक मोठा फटका 6 धावांचा ब्लास्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतर बॅक टू बॅक त्या ठिकाणी आकाशची विकेट जाताना आपल्याला पाहायला एक तेरी येतो एक मेरी असा खेळ पुन्हा पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा रोहन बॅटमध्ये फलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्याच चेंडूवरती कव्हर डायव्हचा फटका खेळला. 4 आणि पुन्हा एकदा डॉटचा असा प्रकारचा समीकरण पहिल्या षटकाचं
आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 10. एक गडी बाद गौरेश आरव 11 संघाची. जाऊया पुन्हा एकदा डीजे यांना संधी देऊया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. अंबाबाईचा रेणुका देवीचा एक विराईचा त्या आदी मायेचा जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा ओला अंबाबाईचा रेणुका देवीचा ओला जगदंबेचा. थँक्यू. आई जीवदानीच्या शेजारी बसलेल्या ही नारंगीची क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये अनेक असे प्रेक्षक मनमुग्ध त्या ठिकाणी मंडणगड प्रीमियर लीग पर्व 7वेचा आनंद लुटताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर जर मैदानाच्या आतमध्ये आपण खेळ देखील पाहतोय. गौरेश आरव 11 वर्सेस माही तनिष्का फायटर संघादरम्यान पहिल्या षटकाचं जर आपण समीकरण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये माही तनिष्का फायटर संघाने फलंदाजी करताना 7 धावा बनवल्या होत्या. तर गौरेश आरव 11 संघाने पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनवल्यात. बघूया पुन्हा एकदा येणाऱ्या 2 षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी असेल, कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना किरणला आपण पाहतोय. किरण बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय रोशन. पहिला चेंडू आहे, पहिल्या चेंडूला त्या ठिकाणी खेळून काढलंय. ऑफसाईडच्या दिशेने केलेला फटका. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी कॉल करताना 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्यात दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या 2ने वाढल्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. रोशनचं जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू आतापर्यंत फेस केला आहे रोशनने. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्या ठिकाणी जमा केल्या ते आपल्याला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज किरण 55च्या डाबाजूने पुढचा चेंडू आहे आणि आता ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला झेल खाली टिपलाय झेल. पुन्हा एकदा 1 मोर. रोशन बॅक टू पॅव्हलियन. दुसरा गडी बाद. थँक्यू. रोशन बाद झाले तर न्यू फलंदाज आपण पाहतोय संदेशला मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रोशनचा. व्यवस्थित चेंडू टायमिंग बॅटवरती प्रॉपर पाहायला मिळाला आहे. मिसअंडरस्टँडिंगचा फटका. त्यानंतर टिपलेला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने झेल. पुन्हा एकदा कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारची गोलंदाजी करते गोलंदाज ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा फ्रंट फूटवरती येऊन कट मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. दीर्घाव चेंडूची सांगता होताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावलेली पाहतोय पुन्हा एकदा. रोमहर्षक लढत. शेवटचा चेंडू पर्यंत सामना झुंजताना पाहायला मिळणार आहे. ती मात्र शंका नाही. पुन्हा एकदा ऑन साइडला केलेला फटका आहे. अप्रतिम झेल. चपळाईने क्षेत्ररक्षण करून धावता टिपलेला झेल आणि या ठिकाणी 1 मोर. पुन्हा एकदा विकेट गॉन. घरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन अन काळूच माझ्या लई बाई भारी नटन. घरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन काळूच माझ्या लई बाई भारी नटन. घरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन काळूच माझ्या लई बाई भारी नटन. थँक्यू. आता मात्र या ठिकाणी बटन लावले गेले ते म्हणजे गोलंदाजांकडून ब्रेक लगावला गेलाय किरण यांच्या गोलंदाजीवरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावांपर्यंत मिळाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुंदर प्रकारची कमबॅक करून दिलाय किरणने. 2 पुन्हा एकदा डब्ल्यू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
बघूयात पुन्हा एकदा कशा प्रकारची फलंदाजी करतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खास करून रोहन गोटल यांच्या खांद्यावरती महत्त्वाची जबाबदारी या सामन्यासाठी इनिंगसाठी असणार आहे. सामना फिनिशिंग करताना गौरेश आरव 11 संघाला, तर माई तनिष्का फायटर संघाकडून किरण मात्र आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो क्षेत्ररक्षक, तो क्षेत्र, आता मात्र चेंडूने रेस जिंकलाय, चेंडू निघून चाललाय, वन बाउन्स, सीमारेषा पार, येतोय चौकार, 4 धावा. थँक्यू. 4 धावेने धावसंख्या वाढल्या, पुढे जाऊन पोहोचल्या ते म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आहे, आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्नाचा फलंदाज त्या ठिकाणी व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली, षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांचा. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या ते म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद गौरेश आरव 11 संघाचे. जाऊया पण एकदा डीजेना संधी देऊया, त्यानंतर मायक्रोफोनमध्ये जोडण्यात येतील आपल्या साथीने भरत मोरे सर. धन्यवाद. कुठे येऊन थांबले. 16 आफ्टर दॅन 2 ओव्हर, शेवटचा आणि अंतिम षटक बाकी. 16 अजून 16 पाहिजे. 6 बॉल, 6-16ची मॅच या मैदानावरती काही वेळापुरती आपण बघितली होती आणि तो चेस झाला होता. ओ यावेळेला मागे गेला आणि याच टीमने मला वाटते 6-16 केल्या होत्या. नाही, याच टीमने केल्या होत्या आणि ती टीम मात्र आता या धावांचा पाठलाग करत असताना एक पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि आता 5 चेंडू आणि 15 धावांवरती मॅच येऊन थांबली आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. चालू असलेली मॅच 2 विजयी संघांमधील आहे, यानंतर 2 पराभूत संघांमधील मॅच होणार आहे. हो, दुरून खेचण्याचा प्रयत्न, चेंडू मिडविकेटच्या दिशेने चाललाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट. सिंगलने धावफलक पुढं जात असताना जाऊन पोचलंय ते 18 वरती 18. शॉर्ट बॉल जास्त, त्यामुळे एक धाव मिळतं. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रोहनने केलाय जरूर. यष्टरक्षकाने चेंडूला गॅदर केलं. निलेश जगताप चुस्त चपळ आणि त्याने बेल सुडवत असताना फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन. अजून एक हादरा टीम गौरेश आरव 11 या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल, सर्वेश. आता सर्वेशला साथ देणं गरजेचे. रोहनची इक्वेशन येऊन थांबली आहे. 3 चेंडू आणि 13 वरती म्हणजे 2 मोठे फटके, 2 षटकारांची अपेक्षा. ओ यावेळेला कटर, वॉट अ डिलिव्हरी. निलेश जगताप यांचा कंट्रोल चेंडूवरचा बघत असताना किंवा ज्या काही चेंडूवरची जी काही पकड आहे त्यांची आणि ज्या पद्धतीनं ते चेंडू वळवतात, खरोखरच कौतुकास्पद कामगिरी करतायत आणि त्यामुळे भल्या भल्या फलंदाजांना त्यांच्यासमोर अटॅक करणं आतापर्यंत जमलेलं नाहीये. वन्स अगेन, क्या बात आहे. पुन्हा एकदा बीट. का मी मागील वर्षी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब घेतलाय ते पुन्हा एकदा दाखवत असताना एक छोटा रनअप आणि त्या रनअप नंतर मात्र फिंगर रोल करत असताना चेंडूला आतून बाहेर होऊन आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. त्याला तर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आता हातामध्ये जाईल आणि अशा प्रकारे ही औपचारिकता समाप्त होत असताना सामना संपला. सामना जिंकलाय
टीम माही तनिष्का फायटर्स या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये गौरेश आरव 11 हा संघ. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदाना